नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ आहे व्हॅलिडिटीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स वंशावळबद्दल. चला तर. पहिले समजून घ्या वंशावळ म्हणजे काय? वंशावळ म्हणजे आपली फॅमिली ट्री. त्यामध्ये आपल्याला आपले फॅमिली वृक्ष दाखवायचे असते. उदाहरणार्थ हे नमुना पहा. सर्वात वरती आहे खापर पंजोबा, त्यानंतर आहे पंजोबा, त्यानंतर आहे आजोबा, त्यानंतर वडील, त्यानंतर अर्जदार म्हणजे तुम्ही स्वतः. तर असं असते की आपल्यापाशी जर कोतवाल बुकाची नकल असेल, ते जर आपल्याला खापर पंजोबाची असेल तर खापर पंजोबाचं नाव टाकावं लागतं सर्वात वर. जर ती पंजोबापासूनची असेल तर पंजोबाचं नाव आणि आजोबापासून असेल तर आजोबाचं नाव. जास्त करून पंजोबापासून असते. त्यामध्ये जर तुमच्या आजोबाची बहीण असेल तर बहिणीचं नाव पण टाकावं लागते. आणि जर वडिलांना आत्या असेल किंवा वडिलांना भाऊ असेल तर त्यांचे नावसुद्धा टाकावं लागते. जर तुमचे काका असेल आणि त्यांची व्हॅलिडिटी झाली असेल तर इथे डॅश मारून वडिलांचे भाऊ म्हणून काका त्यांचेसुद्धा नाव टाकावं लागते. जर तुम्ही त्याचे डॉक्युमेंट्स लावत आहे तर त्यांचे नाव टाकणे गरजेचे राहील आणि सर्वात खाली तुमचे नाव. हा नमुना पाहून घ्या. यानुसार आपल्याला वंशावळ करावी लागते. आता तुम्हाला वंशावळ म्हणजे काय हे समजले आहे. नेक्स्ट, वंशावळ कशी काढावी त्यासाठी तुम्हाला तुमच्या तहसीलमध्ये जावे लागेल. जर वंशावळ तुम्हाला स्वतः लिहायचे असेल तर त्याचा फॉर्मॅट अशा प्रकारे असतो. पहा, हा वंशावळचा फॉर्मॅट आहे. त्यामध्ये सर्वप्रथम तुमचे नाव, तुमचे वय, तुमचे शिक्षण, तुमचा ॲड्रेस आणि नंतर तुमची जात आणि तुमच्या कास्टचा नंबर असतो. कास्ट कोणी दिली आहे, SDO वर्धा, असे जे पण तालुका असेल, तुमचा जिल्हा असेल त्यांचे नाव, कास्ट भेटल्याची तारीख, त्यानंतर पुढे असते अशी वंशावळची आपली फॅमिली ट्री. त्यामध्ये आपल्याला आपल्या फॅमिली ट्रीमध्ये दाखवावं लागते. आपले आजोबा कोण आहे, आपले पणजोबा कोण आहे, आपल्या आत्या आहे, आपल्याला काका आहे, असे वडिलांच्या ठिकाणचे वडिलांचे नाव टाकायचे आणि वडिलांच्या खाली अर्जदारांचे नाव टाकायचे. याच्यामध्ये पहा, पणजोबांचे भाऊ, आजोबांचे भाऊ, बाबांचे भाऊ, तसेच तुम्हाला बहीण किंवा भाऊ असेल, त्याची व्हॅलिडिटी झाली असेल तर त्याचे नावसुद्धा टाकावे लागते. त्यानंतर दुसरा पहा, त्याच्या बॅक साईडनं काय असते ते. नंतर असते की ज्या दिवशी तुम्ही हे डॉक्युमेंट्स बनवले त्या दिवशी तारीख आणि तुमची सही, अर्जदाराची सही. त्याखाली असते सत्यापन. सत्यापन म्हणजे यामध्ये जे पण माहिती आहे ती खरी आहे. ती खोटी असल्यास मला 199 तिथे 200 या कलमानुसार मी दंडास पात्र राहील असे त्यामध्ये लिहिले असते. त्यानंतर त्याखाली सुद्धा तुमची साईन असते. झाले. हे डॉक्युमेंट्स तुम्ही स्वतः पण लिहू शकता आणि जर तहसील पुढे जे लोक असते बाइंडर ते सुद्धा लिहून देते. आणि याची कॅम्प्युटर प्रिंट भेटली तर तुम्ही कॅम्प्युटर प्रिंट काढून सुद्धा स्वतः लिहू शकता. त्यानंतर हे ॲप्रोडेट सुद्धा करावे लागते. माहिती कामाची वाटली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.